हे एकच प्रकरण नसून वंचित समूहावरती जे घरोघरी भ्याड हल्ले होतात तर त्यांना माझी चेतावणी आहे प्रस्थापित पक्षांना का हे बाळासाहेबांचे सैनिक आता तुम्हाला सोडणार नाहीत आणि आम्हाला स्वतः सांगण्यात आलेले सुजातदादांनी का पुढेही काही झालं तरी तुम्ही जर तुमच्या केसांना धक्का लागला तर मग समोर त्याची कशी वाट लावायची ते आमचे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर लावतील। आणि इथून पुढं प्रस्थापितांनो हरामखोरांनो तुम्ही वंचित समाजाला दाबून सगळे त्यांच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करू नका। याचे परिणाम तुम्हाला भविष्यात आणि आजही भेटणार आहेत आणि भेटतील। कृपया करके एसपी साहब को संधू साहब को यही विनती है कि तुम फुटेज को चेक करो और उसमें जो पुलिस लोग हैं जो पुलिस कर्मी है जितने गुनाह में शामिल है उनके ऊपर भी गुनाह दाखिल हो। जो ये आरोपी कोर्ट में पेश नहीं किया एट्रोसिटी एक्ट के अंदर जो बड़ा से बड़ा जल्द से जल्द पकड़ने वाला जो गए एट्रोसिटी में उसका वो उपयोग करो और जो एट्रोसिटी के जो उल्लंघन नहीं किया वो आरोपी को कभी भगा दिया और भगाने के बाद तुम्हें अटक करो जामीन से पूरी अपील किया तो वंचित बहुजन आघाड़ी रोड पे आएंगी। ये हमारा ऐलान है। आज आम्ही वंचित बहुजन आघाडी मालेगाव तालुक्याच्या वतीने आज वन्यर काकोडी या गावामध्ये ज्या पीडित जे मातंग समाजाचे व आदिवासी पीडित कुटुंबावर जो गावा लोकांनी जो भ्याड हल्ला केला या निषेधार्थ आम्ही त्या पीडित कुटुंबाच्या सोबत आहोत। आज आम्ही सिव्हिल दवाखान्यामध्ये पीडित कुटुंबाची विचारपूस करण्यात आली त्यावेळी आम्हाला असं निदर्शनात आलं की पीडित कुटुंबावरती गावाचे जे माणसं आहेत त्या लोकांनी यांच्यावर भ्याड हल्ला केला व हल्ला करत असताना यांचं घर चेटवण्यात आलं। तसेच यांना पोलीस स्टेशनमधून पोलिसांच्या समोर त्यांनी मारहाण केली व मारहाण करून त्यांना पोलीस स्टेशनमधून गावाच्या शिवाजी पुतळ्याजवळ आणलं आणि त्याचं हे मुंडन केलंय। हे मुंडन केले त्याचं दाढी मुंडन करून त्याचं एक समाजाचे विद्रूपीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे पोलिसांच्या साक्षीने झालेले तर आमची विनंती आहे। आता मी डेप्युटी साहेबांची बोलणं झालं डेप्युटी साहेबांचं बोलणं झालं डेप्युटी साहेबांना मी स्पष्ट सांगितलेले की हे जो प्रकरण आहे हे प्रकरण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत गेलेलं आहे। संध्याकाळपर्यंत तुम्हाला बाळासाहेबांचा फोन येणारच आहे। पण या प्रकरणामध्ये जर राजकीय हस्तक्षेप झालं मंत्री साहेबांनी कदाचित कोणी जातीवादी नेत्यांनी या प्रकरणामध्ये हस्तक्षेप केलं तर याला आम्ही सर्वस्वी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। हे आम्ही डेप्युटी साहेबांना मी स्पष्ट फोनवर बोलणं झालं माझं। पण परत मी सांगतो की पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून त्या पोलिसांसमोर या प्रियतेला जे मारहाण करण्यात आली आहे त्या पोलिसांवर कडक कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी आहे। व येणाऱ्या काळामध्ये आम्ही या पीडित कुटुंबाच्या सोबत आहोत आणि जर ॲट्रोसिटीमध्ये कुठल्याही हातगर्दीपणा करण्यात केला आरोपींना अटक करण्यात आली नाही किंवा तुम्ही साक्षी पुराव्यांना धमकवण्यात आलं किंवा आमच्या फिर्यादीला धमकवण्यात आलं तर याचा प्रशासनाला वाईट परिणाम भोगावे लागतील। एवढं बोलतो तो शब्द जय भीम जय वंचित। हे एकच प्रकरण नसून वंचित समूहावरती जे घरोघरी भ्याड हल्ले होतात तर त्यांना माझी चेतावणी आहे प्रस्थापित पक्षांना का हे बाळासाहेबांचे सैनिक आता तुम्हाला सोडणार नाहीत आणि आम्हाला स्वतः सांगण्यात आलेले सुजातदादांनी का पुढेही काही झालं तरी तुम्ही जर तुमच्या केसांना धक्का लागला तर मग समोर त्याची कशी वाट लावायची ते आमचे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर लावतील। आणि इथून पुढं प्रस्थापितांनो हरामखोरांनो तुम्ही वंचित समाजाला दाबून सगळे त्यांच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करू नका। याचे परिणाम तुम्हाला भविष्यात आणि आजही भेटणार आहेत आणि भेटतील। क्या हुआ? आपने पुलिस प्रशासन से बात की, उन्होंने क्या बताया? डेप्यूटी साहब से मैंने अभी बात किया। मैं डेप्यूटी साहब से ये भी बोला कि वंचित बहुजन आघाड़ी का मैं मालेगांव तालुका सदर हूँ। ये अब जो वन्यर खाकोड़ी पुलिस स्टेशन के हद में जो ये प्रकरण हुआ दलित आदिवासियों को मारहाण हुई तो दलित आदिवासियों को मारहाण करने के बाद उनका घर जला डाला है। अभी वो पीड़ित कुटुंब क्या करेगा उसमें तो मारहाण करने के बाद ये जो पीड़ित है जो उनकी पुलिस स्टेशन में वहाँ के पकड़ के वो खाकुड़ी के शिवाजी पुत्री के पास लाके उसका मुंडन कर डाला बाल कटवा डाले। ये बहुत बड़ा गुनाह है और हमने श्रद्धेय बाला साहब आम्बेडकर इनको अभी कल्पना दिए ले
वो शाम तक वो वन्यर काकोड़ी पुलिस डिप्टी को फोन लगा रहे। वो ऐसा हमारा ऐसा कहना है कि वन्यर काकोड़ी के पुलिस स्टेशन में फिरियादी जब आया, आरोपी आया, वो फिरियादी ने जब फिरियाद रखी तो फिरियादी को ऐसा दिया देता वो आरोपी है, उसको मारहाण पुलिस लोगों ने की, मारहाण आरोपी ने की, और वहां से वो फिरियादी को पकड़ के गांव के शिवाजी पुत्र का मुंडन किया। ये सब सीसीटीवी फुटेज में आए है। तो मेरी कृपया करके एसपी साहब को, संधू साहब को यही विनती है कि तुम फुटेज को चेक करो और उसमें जो पुलिस लोग हैं, जो पुलिस कर्मी है जितने गुना में शामिल है उनके ऊपर भी गुना दाखिल हो। जिला परिषद कैंडिडेट कृष्णा ठाकरे और पूरी ठाकरे फैमिली है, तो वो लोगों पे गुना दाखिल होना और इनको पुलिस प्रशासन की ओर से उनको दबाव लाया जा रहा है। वो आरोपी पे फिरियादी पे दबाव ला रहे, वो अपना ये जो साक्षी पुरावा है उनके ऊपर दबाव डाल रहे हैं। ये दबाने का प्रयत्न चालू है। तो ऐसा कुछ नहीं होना, इसके लिए मैं डिप्टी साहब से बात किया है कि जल्द से जल्द आरोपी को अटक करो, जल्द से जल्द उसको कोर्ट में पेश करो, यही हमारी मांग है। जो ये आरोपी कोर्ट में पेश नहीं किया, एट्रोसिटी एक्ट के अंदर जो बड़ा से बड़ा जल्द से जल्द पकड़ने वाला जो गए एट्रोसिटी में, उसका वो उपयोग करो। और जो एट्रोसिटी के जो उल्लंघन नहीं किया वो आरोपी को कभी भगा दिया, और भगाने के बाद तुम्हें अटक करो, जामीन से अपील किया, तो वंचित बहुजन आघाड़ी रोड पे आएंगी, ये हमारा ऐलान है।